नमस्कार, गुड मॉर्निंग। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आमच्या गावात मेसाई देवीची यात्रा आहे, तर सर्व भाविक भक्तांना मेसाई देवीच्या यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा। चांगला लागले खालून काय काटावं हे आहेत आमच्या गावचे कार्यकर्ते वकील साहेब। वकील साहेब, या यात्रेबद्दल थोडीशी माहिती सांगा। आज प्रथमतः यात्रेनिमित्त जे भाविक माता भगिनी माऊली
आणि सगळे भक्त, देवीचे भक्त जे आलेले आहेत यात्रेनिमित्त त्यांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. तसेच आजची ही जी देवीची यात्रा आहे ही माझ्या जन्माच्या अगोदरपासून आहे. ही परंपरागत यात्रा आहे आणि हे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून हे एक गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे की गेट टुगेदर म्हणजे सर्व पाहुणे रावळे, आमच्या बहिणी, माता भगिनी, सगळे इतर गावी गेलेले जे नोकरीसाठी असलेले, कोणी पुण्याला असतील, मुंबईला असतील, तर अशा गावच्या दिल्लीपासून लोक आजच्या यात्रेनिमित्त गावामध्ये येतात आणि ही एक येण्याची परंपरा आहे आणि लोकांचा या देवीवर एक विश्वास आहे. त्या विश्वासापोटी, श्रद्धेपोटी, अंधश्रद्धा नसून एक श्रद्धेपोटी हे सर्व लोक आज रोजी या गावामध्ये येत असतात आणि सर्वांच्या एकमेकाच्या भेटीगाठी होतात आणि जवळजवळ 10-10, 20-20 वर्षे जर एखाद्या मित्राची वगैरे भेट झाली नसेल तर ती आज होत असते ह्या निमित्तानं. तर त्याच्यामुळं हे आमच्या मनाला एक प्रकारचं फार मोठा असं गेट टुगेदर आहे. हा एक आम्ही सगळे गाव म्हणजे एक कुटुंब असल्यासारखं राहतो आणि सर्वजण मिळून एकत्र येऊन एकमेकाची भेटीगाठी, प्रत्येकाची सुखदुःख एकमेकाला सांगतात आणि कोणी कोणाला कुठल्याही अडचणी असतील तर ते एकमेकाला सांगतात आणि ह्या यात्रेमुळे सर्वजण एकत्र आल्यामुळे प्रत्येकाच्या अडचणी दूर होतात आणि अशी अतिशय एक आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषाने आणि एक उत्साहमय वातावरणामध्ये, खिळीमेळीच्या वातावरणामध्ये ही यात्रा पूर्ण होते. ही यात्रा किती वर्षापासून चालू आहे? ही यात्रा माझ्या जन्माच्या अगोदरपासून आहे. बरं, नाव दिस टाइम आय एम 50 years. बरं, ही 13 गाड्या ओढतात त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. हे 13 गाड्या ओढतात त्याच्यामध्ये जे ओढणारे असतात ते एक 10 दिवसापासून दुधावर आणि खारकावर तिथं देवीच्या मंदिराजवळ बसलेले असतात. त्यांना कोपीच्या बाहेर येत नाहीत आणि ते 10 दिवस उपवास धरून, काल उपवास होता आणि आज गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो आणि ते आज नाडा त्यांच्या घरी गेलेला असतो. तो नाडा त्यांना कमरेला बांधलेला असतो आणि ते नाडा बांधून त्या गाड्याची ओढले जाते, गाड्या ओढल्या जातात. एक सर्वांची एक श्रद्धा आहे. एक आमच्या गावाला काहीतरी कार्य राहावं, कुठला तरी कार्यक्रम राहावा की एकत्र येण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं. जसं पाऊस येण्यासाठी आभाळ यावं लागतं तशा प्रकारे माणसं एकत्र यायची म्हणलं तर त्याला काहीतरी कार्यक्रम लागतो. म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ही आमच्या जन्माच्या अगोदरपासून आमच्या वडीलधाऱ्या लोकांनी, आजोबा पंजोबापासून हे केलेलं आहे. त्यांनी ते आम्ही पूर्व परंपरागत ठेवलेलं आहे आणि ते कंटिन्यू आहे आणि ते चालू आहे. धन्यवाद.
चालू आहे हां चालू. मोठा असा सुंदर असा महाप्रसाद केलेला आहे ज्ञानेश्वर तोडके आणि अशा तऱ्हेने
आज आमची मेसाई देवीची यात्रा संपन्न झालेली आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो.